रस्सा भाजी आपली बनवून झालेली आहे। आता यानंतर वडा कसा बनवायचा ते बघूया आपण। या ठिकाणी मी 6 बटाटे घेतलेले आहेत। हे शिजवून घेतलेले आहेत उकडून। हे चुरायचे आहेत। थोडासा कढीपत्ता, फोडणीसाठी जिरे, मोहरी, थोडीशी हळद। इथे मी हिरव्या मिरच्या 4-5 घेतलेल्या आहेत, अद्रक 1 आणि लसूण पाकळ्या 2-3 टाकलेल्या आहेत आणि कोथिंबीर। अशा पद्धतीने हे वडा बनवण्यासाठी साहित्य आहे। आपण आता वडा मसाला बनवणार आहे, त्यासाठी फोडणी देऊन घेऊया। जिरे टाकलेले आहेत, मोहरी, कढीपत्ता, थोडीशी हळद। त्यानंतर हा हिरव्या मिरचीचा मसाला बनवला आहे तो टाकायचा आहे। छान भाजून घ्यायचा आहे हा मिरची। त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आहे। वडे बनवण्यासाठी मसाला तयार झालेला आहे। वडा बनवण्यासाठी पीठ तयार करत आहे। या ठिकाणी मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये थोडा वडा खुसखुशीत होण्यासाठी मी तांदळाचे पीठ तयार करून घेतलेले आहे। थोडंसं मिक्स करायचं आहे तांदळाचं पीठ यामध्ये। त्यानंतर चिमटभर सोडा टाकायचा आहे, हळद थोडीशी आणि चवीनुसार मीठ। मस्त झणझणीत कटवडा तयार आहे। तर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।